जण त्याच पार्टी संघटनेच्या त्याच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत तयार झालेले पदाधिकारी होते असं सध्या सिब्बल सांगतात। सिब्बलांचं म्हणणं आहे की यामध्ये ज्या पद्धतीने सध्या युक्तिवाद सुरू होता किंवा ज्या आधारावरती सध्या इलेक्शन कमिशनने हे ठरवलेलं आहे की ज्या 3 टेस्ट सादिक अली प्रकरणातल्या ज्याचा मागाशी आपण उल्लेख केला त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर त्यांनी पहिल्यांदा हा निष्कर्ष काढला निवडणूक आयोगाने की आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला की त्यांचे जे पक्ष संविधान आहे ते पक्ष संविधान एकंदरीत या सगळ्या मुद्द्याला म्हणजे जी लोकशाहीचं तत्व आहे त्याला धरून नाहीये आणि त्यामुळे या पक्ष संविधानामध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे आणि ते बदल झालेले नाहीत असा एक प्राथमिक निरीक्षण हे इलेक्शन कमिशनने नोंदवलं होतं। त्यामुळे जी अपेक्षित घटना आहे ज्या प्रकारची घटना असली पाहिजे एखाद्या पक्षाची त्यानुसार ही शिवसेनेच्या पक्षाची घटना आमच्या रेकॉर्डवर नाही असं त्यावेळी इलेक्शन कमिशनने म्हटलेलं होतं। त्याशिवाय त्यामध्येच आणखी त्याला जोडून दुसरा मुद्दा इलेक्शन कमिशनने विचारात घेतला होता तो म्हणजे पार्टीत इंटरनल डेमोक्रेसी नाहीये। जो पक्षप्रमुख आहे तेच राष्ट्रीय परिषदेची नेमणूक करतात, राष्ट्रीय परिषद सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीला नेमतात, राष्ट्रीय कार्यकारिणी पुन्हा पक्षप्रमुखाला नेमते, पुन्हा राष्ट्रीय परिषदेला काढून टाकण्याचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील लोकांना काढून टाकण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असतात। त्यामुळे यामध्ये जे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल असलं पाहिजे लोकशाही तत्व असलं पाहिजे की बॉटम टू अप अशा स्वरूपाच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। एक सर्क्युलर अशा स्वरूपाची ही निवड होती की एकाने दुसऱ्याला निवडायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला निवडायचं आणि तिसऱ्याने पुन्हा पहिल्याला निवडायचं। तर अशा स्वरूपाची जी ही निवड होती ही निवड पद्धती चुकीची होती। या 2 रिमार्क्स हे इलेक्शन कमिशननी या टेस्ट गृहीत धरल्या नाहीत। म्हणजे पार्टी उद्दिष्ट आणि ध्येय यावर कोण कायम आहे याविषयीची एक टेस्ट आणि दुसरा निकष तो म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार पार्टी स्ट्रक्चर पक्ष संघटना कोणाकडे आहे। तर या 2 आधारावरती जेव्हा निर्णय करता आला नाही त्यानंतर मग इलेक्शन कमिशनने म्हटलं होतं की आम्ही विधिमंडळ पक्षातल्या कुणाची संख्या कुणासोबत किती आहे, किती आमदार कुणाच्या सोबत आहेत, किती खासदार कुणासोबत आहेत या आधारावर आपण निर्णय करू। तर आता आपण पाहतोय की सिब्बल पुन्हा युक्तिवाद करतायत। त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आयोगाने अशा प्रकारे पहिल्या 2 टेस्ट म्हणजे जे 2 निकष आहेत त्या 2 निकषांना दुर्लक्ष करण्याची काही एक आवश्यकता नव्हती आणि त्यांनी थेट तिसऱ्या निकषावरती निर्णय केला। आता सिब्बल हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की पहिले 2 निकष जे आहेत त्या 2 निकषांच्या आधारे सुद्धा निर्णय होऊ शकला असता। आता परत सिब्बल इतिहास सांगतायत की 1966च्या दरम्यान शिवसेनेची स्थापना झाली, त्यानंतर इतकी वर्ष शिवसेना हा पक्ष होता आणि त्यावेळी सुद्धा त्यानंतर 2018 साली ज्या संविधानावरती आक्षेप घेण्यात आला त्या संविधानाच्या अंतर्गत सर्वांची नेमणूक झालेली होती। आता आपण पाहतोय की सर्वात पहिल्यांदा सिब्बल हे आता निवडणूक आयोगाच्या निकालपत्राच्या विरोधामध्ये युक्तिवाद करतात। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिब्बलांच्या म्हणण्याप्रमाणे जो निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो चुकीचा आहे कारण या निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये एकतर पहिल्यांदा निवडणूक आयोगाने हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला की पक्षामध्ये फूट पडलेली आहे, पक्षामध्ये वाद झालेला आहे। जे ओरिजिनल पक्ष होता जो राजकीय पक्ष आहे मूळ राजकीय पक्ष आहे त्या मूळ राजकीय पक्षामध्ये कोणत्याही स्वरूपाचा वाद झालेला नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय की इलेक्शन कमिशननी असं म्हटलं की कोणत्याही प्रकारे जर आपण 10व्या शेड्यूल पाहिलं तर 10व्या शेड्यूलमध्ये राजकीय पक्ष असा उल्लेख वेगळा आहे। त्यामुळे मूळ राजकीय पक्ष ही कल्पना वेगळी आहे आणि त्यानुसार मूळ राजकीय पक्षामध्ये जर वाद झाला असेल तरच त्याविषयीचा निर्णय करण्याचे अधिकार हे इलेक्शन कमिशनला असतात। त्यामुळे इलेक्शन कमिशननी पॅरा 15 म्हणजे ज्या अंतर्गत कुठल्याही पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव याविषयीचे निर्णय होतात त्या पॅरा 15च्या अंतर्गत स्वतःचं ज्युरिस्डिक्शन स्वतःचं अधिकार क्षेत्र इन्वोक करण्याची त्या अधिकार क्षेत्राअंतर्गत सुनावण्या चालवण्याची एक प्रकरण चालवण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर त्यांनी म्हटलंय की कपिल सिब्बलांनी हे देखील सांगितले की इलेक्शन कमिशनने 2 केसेस गृहीत धरल्यात। त्यामध्ये समाजवादी पक्षाची एक केस गृहीत धरण्यात आलेली आहे। त्यात ते म्हणतात की समाजवादी पक्षाच्या केसमध्ये दोघांनी म्हणजे दोन्ही फॅक्शन्सनी हा दावा केला होता की आम्ही मूळ पक्ष आहोत। या प्रकरणामध्ये मात्र थेट अशा स्वरूपाचा कोणताही वाद हा झालेला नव्हता। त्यानंतर मग दुसरं ते म्हणतात की एक साधारणपणे ज्यावेळी 2 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा। एकतर ज्यावेळी आमदार हे
फुटून वेगळे निघतात. म्हणजे 10व्या अनुसूची अंतर्गत डिस्क्वालिफिकेशनचा विषय हा स्वतंत्र आहे, कारण विधिमंडळ पक्षाच्या मध्ये जेव्हा फूट पडते किंवा विधिमंडळ पक्षातून आमदार वेगळे निघतात त्यावेळी लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलं वाद हा ठरवण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतात आणि आमदार अपात्र कोण आणि पात्र कोण हे ठरवण्याचे अधिकार असतात. सिब्बलांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षामध्ये जरी फूट पडली तरी सुद्धा लगेच निवडणूक आयोगाने निर्णय करण्याची आवश्यकता नाही, कारण निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र हे राजकीय पक्षामध्ये वाद झाल्यानंतर, राजकीय पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतरच निवडणूक आयोगाचा अधिकार वापरला गेला पाहिजे. त्यामुळे आता सिब्बल म्हणतात की पक्षाच्या संविधानानुसार राजकीय पक्षासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचा वाद असण्याचं कारण नव्हतं, कारण जे दोन्ही गट होते ते दोन्ही गट हे या राजकीय पक्षाची जी ज्या संविधानावर आयोगाने आक्षेप घेतलेला आहे, परंतु त्या संविधानाच्या अंतर्गतच हे दोन्ही गट काम करत होते असं सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि त्याशिवाय सिब्बल आता म्हणतात की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, त्या आधारावरती लगेच त्यांनी इथे अधिकार क्षेत्र स्वतःचं अधिकार क्षेत्राअंतर्गत इलेक्शन कमिशननी लगेच सुनावणी घ्यायची गरज नव्हती. त्यानंतर सिब्बल आता असं म्हणतात की आम्ही टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन ही जी टेस्ट आहे 2nd नंबरची, त्या टेस्टच्या आधारे की त्यांनी विचार करायला हवा होता की पक्ष संघटना कुणासोबत आहे, तर त्याचा विचार झालेला नाही. त्याशिवाय त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे कोणी विरोध करतायत, म्हणजे जे कोणी आज विरोध करतायत ते सगळे पदाधिकारी 2018च्या संविधानाअंतर्गतच नियुक्त करण्यात आलेले होते. आता साधारणपणे गेल्या 2 दिवसांच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांनी 2018च्या संविधानाअंतर्गतच हे सगळे पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेले होते आणि 2018च्या संविधानावर या सर्वांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी, उदय सामंतांनी, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व नेत्यांनी आक्षेप घेतलेला नव्हता. हे आतापर्यंत किमान 7 ते 8 वेळा कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय. परंतु तिथे मूळ मुद्दा असा होता की तेव्हा निवडणूक आयोगाने असं म्हटलं की आम्हाला या 2018च्या घटनेवर आक्षेप आहे आणि तो आक्षेप आम्ही त्याच वेळी कळवला होता आणि त्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये आवश्यक ते बदल हे शिवसेनेने करून पुन्हा शिवसेनेची पक्षघटना ही निवडणूक आयोगाकडे दाखल करायला हवी होती. परंतु त्यावेळी शिवसेनेची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली नाही. आता सिब्बलांचं म्हणणं आहे की 18च्या कॉन्स्टिट्यूशनवर कोणत्याही व्यक्तीला काही आक्षेप नव्हता पक्षामधल्या, हे सगळेच जण त्यावेळी 18च्या कॉन्स्टिट्यूशनवर निवडून आलेले होते. त्या आधारावर आता सिब्बल म्हणतात की जर 2018चं संविधान हे लोकशाही विरोधी असेल शिवसेनेचं किंवा त्या लोकशाही तत्वांना धरून नसेल, तर त्या अंडर ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचे बेनिफिट्स मिळाले ते सुद्धा लोकशाही विरोधी संविधानामुळेच मिळालेले आहेत. मग ज्यांच्या ज्यांच्या नेमणुका झाल्या त्या सुद्धा लोकशाही विरोधी, तथाकथित लोकशाही विरोधी संविधानाच्या अंतर्गत झाल्या होत्या 2018च्या शिवसेनेच्या. त्याशिवाय त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वांना पदं मिळाली, ज्यांना तिकीट वाटप करण्यात आले, जे एबी फॉर्म वाटप झाले ते सुद्धा 18च्या त्या संविधानाअंतर्गतच झालेले होते. त्यामुळे हे सगळे बेनिफिट किंवा हे सगळे लाभ ज्यांना ज्यांना मिळाले पक्ष संघटनेकडून, ती 2018च्या पक्ष संघटनेचं जे संविधान आहे, जी घटना आहे, ती जर चुकीची असेल तर हे सगळे लाभ मिळालेले लोकशाही विरोधी किंवा हे सुद्धा अनडेमोक्रेटिक आहेत असा सध्या युक्तिवाद हा सिब्बलांनी केलेला आहे. परंतु निश्चितच आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा एका गोष्टीची नोंद घ्यावी लागते, ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणात केवळ शिंदे विरुद्ध ठाकरे असं हे प्रकरण नसून ठाकरे आणि ठाकरेंच्या विरोधामध्ये जे निर्णय झाले, मग त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय केला, त्यानंतर इलेक्शन कमिशननी जो निर्णय केला, तर यांना देखील आपापल्या बाजूनी कायदेशीर युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदेंच्या जी कायदेशीर युक्तिवाद आहे किंवा एकनाथ शिंदेंची जी कायदेविषयक बाजू आहे त्या विरोधामध्ये जास्त फोकस झालेला दिसतोय. आता सध्या ते म्हणतात की साधारणपणे ज्या लोकांनी आयोगावरकडे आक्षेप घेतलेला त्या सगळ्यांनी कोणीही असं म्हटलेलं नव्हतं की आम्हाला लगेच तातडीने इथे निर्णय हवा आहे की पक्ष कुणाकडे आहे किंवा चिन्ह कुणाकडे. कारण सिब्बलांचं म्हणणं जे अनेकदा एकनाथ शिंदेंनी स्वतः सांगितलं की आम्हीच शिवसेना आहोत
असं त्यांनी म्हटलं होतं, किंवा शिवसेना आमच्या सोबत आहे, फक्त आम्ही काहीतरी वेगळी भूमिका घेतोय, अशा स्वरूपाचा युक्तिवाद किंवा हेच स्टेटमेंट वारंवार एकनाथ शिंदेंनी किंवा एकनाथ शिंदेंच्या वतीने ज्यांनी ज्यांनी माध्यमांमध्ये स्टेटमेंट दिलं त्यांनी केलं होतं. तर त्या आधारावरती एक प्रकारे जर अशा प्रकारचा कोणताही वाद राजकीय पक्षामध्ये झालेला नव्हता, तर याविषयीचा निर्णय करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक सुनावणी घेण्याची, ती प्रक्रिया राबवण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की राज्याची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचा पाठिंबा आम्हाला आहे, असा दावा दोन्ही गटांनी केलेला होता. म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील निवडणूक आयोगाकडे म्हटलं की पक्ष संघटनेतल्या कार्यकारिणीचा आम्हाला पाठिंबा आहे, आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी देखील हे म्हटलं. आता सिब्बल म्हणतात की जे समाजवादी पक्षाची केस आहे की ज्यामध्ये अखिलेश यादव विरुद्ध मुलायमसिंग यादव हा प्रकरण झालं होतं, त्यावेळेस त्यांनी म्हटलंय की या दोघांनीही या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की आमच्या पक्षात फूट पडलेली आहे किंवा पक्ष कार्यकारिणी विभागली गेलेली होती. परंतु सिब्बल म्हणतात की या प्रकरणात मात्र शिंदेंचा गटही म्हणतोय की आमच्यासोबत कार्यकारिणी आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा गटही म्हणतोय आमच्यासोबत कार्यकारिणी आहे. याचा अर्थ कार्यकारिणीत कुठे वाद आहे असा निष्कर्ष काढण्याचं इलेक्शन कमिशनला कारण नव्हतं, असा एक युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून केला जातोय. आपण पाहतोय की जवळपास गेले 35 मिनिटं कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीमध्ये युक्तिवाद चालू आहे. यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये 3 मुद्दे मांडले. हा सर बोला. तर हे 3 मुद्दे जे मी आता सांगत होतो त्यानुसार निवडणूक आयोगानं 3 कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. जी कागदपत्र पक्षातली फूट दाखवण्यासाठी पुरेशी नव्हती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे 2018 मधील घटनेतल्या बदलाला, पक्षाच्या घटनेतल्या बदलाला शिंदे गटाचा आक्षेप होता, पण स्वतः त्यांची नियुक्तीच या घटनेच्या आधारे झालेली होती. त्यामुळे त्यांची नियुक्ती देखील आता बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह आहे असं समजायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता.